राजापूरचे इंग्रज म्हणत आहेत तिथे शिवाजी महाराजांचा एक माणूस होता, त्याचं नाव रावजी सोमनाथ. शाहिस्ते खानाला ठोकल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी काही पत्र पाठवून दिली. त्याच्यात त्या रावजी सोमनाथांनी इंग्रजांना एक पत्र दाखवलं आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा ठसा होता असं इंग्रजांनी लिहून ठेवले. ते मिळालं असतं पत्र ते आपल्याला तर आज त्याच्यातनं जर का मिळालं की शिवाजी राजांच्या चंदनात उठवलेल्या हाताच्या पंजाचा ठसा त्या कागदावर जर का आहे. कुठं गेली पत्र ही सगळी? मला आठवतं आहे आपल्याकडचं एक फार मोठं घराणं आहे. ज्यावेळेला आम्ही तिथं गेलो त्यावेळेला ते जे गृहस्थ होते ते मी सगळी नावं सांगत नाही आता, पण त्यांना निरोप गेला. कोण आले? त्याने पुण्याहून ही सगळी मंडळी आले. बसवा बसवा म्हणाले त्यांना, किंवा द्या म्हणाले आत पाठवून द्या. त्या गृहस्थांची आंघोळ चाललेली होती, चांदीच्या चौरंगावर बसलेले होते, पलीकडे चूल पेटलेली होती, त्याच्यावर तिकडे पाणी बिणी तापत होतं. लोक आणत होते इकडून यांच्या अंगावर घांगाळ. 2-4 लोक घोड्याला खरारा करतात तसं यांच्या पाठीला बिठीला खरारा करत होते सगळा ती. आणि आम्ही आपले त्यांची ती आंघोळ बघत होतो, इकडे तिकडे बघत होतो. म्हटलं काय काय. तर ती जी चूल आहे ना, ती चूल जी पेटवलेली होती आणि पाणी गरम जे होत होतं, तर तिथं असे सगळीकडं रुमाल पडलेले. रुमाल म्हणजे कागद असतात त्याच्यात, 1000 एक कागद एकेका रुमालात असतात आणि त्याचा गाठोडा बांधून ठेवून देतात. ह्यांच्या घराण्याचा इतिहास असलेले कागद होते ते. आणि एक माणूस एक रुमाल काढत होता, कागद असा तो करायचा काढून नंतर चुलीत घालून टाकायचा. त्याच्यावर हे पाणी तापत होतं गरम आणि त्याच्यावर ह्यांची आंघोळ चाललेली होती ग्रस्त. ही आपली ऐतिहासिक कागदपत्रांच्या बद्दलची आस्था आहे म्हणून मी सांग. लोकांनी कागद समोर फाडून टाकलेले आहेत. तुमच्या हाताला देणार नाहीत, यांनाही देणार नाही, त्यांनाही देणार नाही म्हणून फाडून टाकलं. म्हणून फाडून टाकले, जाळून टाकलेत. का कळत नाही, मोडी वाचता येत नाही, फारसी वाचता येत नाही. शिवाजी महाराजांची पत्र असतील तीसुद्धा लोकांनी फाडली असतील. कारण महाराजांचं पत्र हे तरी कळायला पाहिजे सगळ्या ह्याच्यात. आणि पत्र सामान्य नसतं, पत्र अनेक गोष्टी सांग.